नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखन विभागाचा एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत. तो म्हणजे सूचना फलक. सूचना आता जशी निबंध लेखन, पत्रलेखन, संवाद लेखन, जाहिरात लेखन ही एक कला आहे ना, अगदी त्याप्रमाणेच सूचना लिहिणे किंवा सूचना लेखन करणे ही सुद्धा एक कलाच आहे. आणि म्हणून तर तुमच्या अभ्यासाचा तो एक घटक आहे. तुम्ही भविष्यात जेव्हा मोठे व्हाल, विविध कार्यक्षेत्रात तुम्ही वावराल, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची कला तुमच्यात कमी नकोय, ती विकसित व्हायला हवी. आणि यासाठी तुम्हाला या सगळ्या कला शिकायच्या आहेत. आणि म्हणून त्या लेखन करण्याच्या पद्धती आहेत आणि या पद्धती आपण पाहत आहोत. पत्रलेखन, निबंध लेखन, संवाद लेखन, जाहिरात हे आपण पाहिले. आता आपण सूचना कशा लिहायच्या, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, त्याचं स्वरूप कसं असतं हे बघूया. ठीक आहे, आणि त्याचं एक उदाहरण सुद्धा पाहूया. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती हवं की सूचना म्हणजे काय. आता एखादी गोष्ट करण्यासाठी वारंवार सांगितली जाते मुलांना, अर्थात तुम्हाला. तेव्हा तुम्हाला वाटतं की काय सारख्या सूचना करत असतात मिस आपल्याला, हो की नाही. म्हणजे त्या काय आहेत, सूचना आहे हे तुम्हाला कळतं, बरोबर. पण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये काही गोष्टी मांडायच्या असतात आणि ते इतरांपर्यंत पोहोचतं करायचं असतं, तेव्हा त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. आणि म्हणून सूचना लेखन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी सूचना म्हणजे काय हे आपण बघूया. सूचना कमीत कमी शब्दात औपचारिक शैलीने किंवा पद्धतीने लिहिलेली संक्षिप्त माहिती म्हणजे सूचना. संक्षिप्त म्हणजे अगदी छोट्या स्वरूपामध्ये. कमीत कमी शब्दात औपचारिक शैलीने किंवा पद्धतीने लिहिलेली संक्षिप्त माहिती म्हणजे सूचना होय. आता फलक. फलक म्हणजे काय, तर ज्यावर सूचना लिहिली जाते ती पाटी, फळा म्हणजे फलक होय. आता वर्गात जेव्हा सूचना येते तेव्हा ती रजिस्टरवर नोंद केलेली असते, बरोबर की नाही. ज्यावर सूचना लिहिली जाते ती पाटी असेल, रजिस्टर असेल किंवा फळा, त्याला आपण फलक म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, सोसायटीमध्ये सुद्धा तुम्ही एका ठिकाणी एका कोपऱ्यावर तुम्हाला नोटीस बोर्ड दिसेल, बरोबर की नाही. अगदी नोटीस बोर्ड म्हणजे सूचना फलक. इंग्लिशमध्ये नोटीस रायटिंग, मराठीमध्ये सूचना लेखन. तर हेच आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. सूचना म्हणजे काय हे कळालं. कमीत कमी शब्दात औपचारिक पद्धतीने लिहिलेली संक्षिप्त माहिती म्हणजे सूचना होय. औपचारिक पद्धत. औपचारिक पद्धत म्हणजे काय, आपण औपचारिक पत्र लिहितो की नाही, म्हणजे मागणी पत्र, तक्रार पत्र, विनंती पत्र, ज्यामध्ये नेमकेपणा असतो ते. आणि अनौपचारिक मध्ये घरगुती मनमोकळेपणाची भाषा आपण वापरतो, त्यामुळे ते अनौपचारिक. म्हणून इथे औपचारिक पद्धत असं म्हटलेलं आहे की नेमकेपणा आपल्याला या लेखनामध्ये हवा आहे, या सूचना लेखनामध्ये हवा आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया सूचना करण्याचा किंवा सूचना लिहिण्याचा उद्देश. ठीक आहे. चला तर मग आता आपण पाहूया सूचना लेखनाचा उद्देश. प्रत्येक गोष्टीला उद्देश असतो. बघा, कोणत्याही माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा सूचना लेखनाचा उद्देश असतो. आपण जाहिरातीमध्ये सुद्धा पाहिलं होतं, हो की नाही. जाहिरात करण्याचा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे व आपल्या वस्तूचं आकर्षण निर्माण करणे, हो की नाही. अगदी त्याप्रमाणेच जी इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा या सूचना लेखनाचा उद्देश असतो.
मग सूचना लेखन करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी. पहिली गोष्ट काय आहे तर सूचना कोणाला द्यायची आहे, म्हणजे सूचना आपण ज्यांना देणार आहोत तो गट कोणता आहे त्याप्रमाणे आपल्याला भाषा वापरावी लागणार, हो की नाही. म्हणून सूचना कोणाला द्यायची आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर कोणती सूचना द्यायची आहे, म्हणजे विषय एक आणि त्यावरची सूचना वेगळीच असं होता कामा नये. ज्या विषयाची सूचना द्यायची आहे ती नेमकेपणाने देणं गरजेचं असतं. म्हणून सूचना कोणाला द्यायची आहे आणि कोणती सूचना द्यायची हे दोन्ही पॉइंट लक्षात घेणं गरजेचं. तिसरा मुद्दा असा आहे की सूचना कोणत्या विषयावर द्यायची आहे त्यासाठीची वेळ मर्यादा. प्रत्येक गोष्टीला वेळ असतो, बरोबर की नाही. वेळ असते ना, मर्यादा दिलेली असते. आपलं पण परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी वेळ दिलेली असते, हो की नाही. परीक्षेचं टाइम टेबल देण्याची किंवा परीक्षा घेण्याची सुद्धा वेळ ठरवून दिलेली असते. परीक्षेसाठीचा तास, किती मार्कांसाठी पेपर आहे त्याच्यासाठी पण वेळ ठरवून दिलेला असतो, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जे आपण नियोजन करतो त्याला वेळ असतेच. मग ही सूचना सुद्धा कधी द्यायची आहे, त्या सूचनेची वेळ मर्यादा काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा पॉइंट असा आहे की अवांतर माहिती नको, म्हणजेच कमी शब्दात लिहिणे आवश्यक. अवांतर फापट पसारा नाही लिहायचा, बऱ्याचशा पाल्हाळ वर्णन तिथे काही नकोय. जे सांगायचे ते नेमक्या आणि साध्या शब्दात सांगायचे. म्हणून शेवटचा पॉइंट असा आपण म्हणू शकतो की सूचना लेखन करताना आपली भाषा साधी सरळ असावी. सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये आपण सूचना करायला हवी, जेणेकरून ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना कळेल सुद्धा. समजलं? 5 पॉइंट मी सांगितले. सूचना कोणाला द्यायची आहे, कोणती सूचना द्यायची आहे, सूचना कोणत्या विषयावर द्यायची आहे यासाठीची वेळ मर्यादा, कमीत कमी शब्दात लिहिणं आणि साधी सरळ सोपी भाषा वापरणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया सूचना लेखनाचे स्वरूप. सूचना लेखनाचं स्वरूप काय असतं, म्हणजे आपण ॲक्च्युअली म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा आपण सूचना लिहिणार त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत हे म्हणजे सूचना लेखनाचं स्वरूप. सर्वात आधी मध्यभागी संस्थेचे नाव लिहावे. सर्वात आधी मध्यभागी संस्थेचे नाव, म्हणजे ज्यांच्याकडून सूचना देण्यात येणार आहे त्या व्यक्ती किंवा ती संस्था किंवा ते कार्यालय यांचं नाव असणं गरजेचं आहे. आणि त्याखाली मध्यभागीच सूचना हा शब्द लिहायचा असतो. सूचना हा शब्द लिहायचा. त्यानंतर तुम्ही खाली सूचनेचा विषय लिहू शकता, विषय लिहायचा आणि त्याबरोबरीनेच तुम्हाला दिनांक सुद्धा लिहायचे. सूचना तुम्ही कोणत्या दिवशी लिहित आहात, म्हणजे मग आतमध्ये जी सूचना लिहिणार त्यासाठीचा कालावधी वगैरे त्यात मेन्शन केलेला असणार, बरोबर की नाही. म्हणून ज्या दिवशी तुम्ही सूचना लिहिणार तो दिनांकही पाहिजे. म्हणजे सूचना हा शब्द जेव्हा आपण लिहितो, जिथे लिहितो त्याला थोडंसं पुढे जागा सोडून दिनांक शब्द लिहिला तरी चालेल आणि दिनांक लिहायचा. त्यानंतरचा मुख्य पॉइंट आहे मुख्य परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ. आता खूप काही आपल्याला लिहायचं नसतं, पण तरी सुद्धा 3-4 ओळीचा एक पॅरेग्राफ तिथे होणारच. मग त्या पॅरेग्राफमध्ये सूचना सरळ आणि साध्या शब्दात मांडायची. मुख्य परिच्छेदामध्ये पहा काय सांगितले मी आधी, संस्थेचं नाव मध्यभागी, ज्याच्याकडून आपल्याला सूचना द्यायची असते त्या संस्थेचं नाव, त्याखाली बरोबर मध्यभागी सूचना हा शब्द लिहायचा आणि थोडीशी जागा सोडून पलीकडे दिनांक लिहायचा आणि त्याखाली तुम्ही विषय लिहून मुख्य परिच्छेदामध्ये सूचना मांडायची नेमक्या आणि साध्या सरळ शब्दामध्ये. त्यानंतर ती सूचना झाल्यानंतर खाली सूचना देणाऱ्याचं नाव लिहायचं. आता सूचना देणाऱ्याचं नाव
जर परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला पेपरमध्ये सूचनेचा विषय दिलेला असतो आणि त्या विषयामध्ये सूचना लिहिणाऱ्याचं नाव जर दिलं असेल तरच ते नाव लिहायचं. अन्यथा तुम्ही अ ब क क ख ग ABC असं नाव लिहू शकता. त्यामुळे सूचना तुम्ही जेव्हा तयार कराल विषयानुसार त्याखाली तुम्हाला नाव द्यायचे, पण काल्पनिक. विषयामध्ये जर दिलेलं असेल तर ते लिहायचं, अन्यथा ABC किंवा अ ब क लिहायचं. ते नाव लिहिल्यानंतर बरोबर त्याच्या खाली त्या व्यक्तीचं पद लिहिलं पाहिजे. जसं मुख्याध्यापक हे पद आहे, प्राचार्य हे पद आहे, संस्थापक, संचालक, विभागीय अधिकारी, आरोग्य अधिकारी हे पद. तर या पदांचा तुम्हाला निर्देश करायचा आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला पत्ता किंवा फोन नंबर द्यायचा आहे. पत्ता किंवा फोन नंबर. ठीक आहे. पत्ता आणि फोन नंबर हे आवश्यक आहे असं नाही, शॉर्टमध्ये दिलं तरी चालेल, किंवा आता ईमेलचा जमाना आहे त्यामुळे मेल ID लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. पुन्हा एकदा रिवाइज करते की संस्थेचं नाव, त्याखाली सूचना शब्द आणि त्याच्याच बाजूला डाव्या साईडनी दिनांक, त्यानंतर खाली विषय लिहायचा, मुख्य परिच्छेद त्याच्यामध्ये 3 ते 4 ओळी आणि मुख्य परिच्छेदामध्ये सूचना लिहून झाल्यावर सूचना देणाऱ्याचं नाव आणि नंतर पद लिहायचं. शेवटी पत्ता किंवा फोन नंबर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला तर मग आता आपण बघूया सूचना लेखनाचं स्वरूप. त्यामध्ये आपण सूचना कोणकोणत्या गटाला करत असतो, तर त्यासाठी सुरुवात कशी करायची हे मी सांगते. आता पहा, सामान्य नागरिकांसाठी जर सूचना लिहायची असेल तर पुढील प्रमाणे सुरुवात करायची. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, आणि पुढे जो काही विषय असेल त्याप्रमाणे तो मांडायचा. या सामान्य नागरिकांप्रमाणेच विद्यार्थी वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे, किंवा संस्थेचे कर्मचारी असतात, किंवा एखादा समूह असतो, एखादा संघ असतो, रिक्षा चालकांचा संघ असतो, हो की नाही. तर यांना आपल्याला सूचना द्यायची असेल तर त्या पद्धतीने सुरुवात करायची. आता विद्यार्थ्यांसाठी काय सुरुवात असावी हे मी सांगते. कुठल्या तरी विद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी असणार, बरोबर. म्हणून विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, अशी सुरुवात करायची. शिक्षकांसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येते की, कारण शिक्षकांसाठी सुद्धा प्रशिक्षण असतं शाळेतर्फे. मग त्यावेळेस नोटीस दिली जाते कुठल्या शिक्षकांनी रजा घेऊ नये किंवा अनुपस्थित राहू नये, म्हणून त्यांना आधी नोटीस दिली जाते, आधी पूर्वकल्पना दिली जाते की अमुक अमुक दिवशी आपल्या शाळेमध्ये प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे, सर्वांनी उपस्थित राहावं. मग अशी सगळ्यांसाठी जेव्हा सूचना काढली जाते तेव्हा अशा पद्धतीने लिहिलं जातं. विद्यालयाच्या सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येते की. त्याच प्रकारे समूहासाठी मग एखाद्या नगराच्या रिक्षा चालकांना जर सूचित करायचं असेल तर नगराच्या किंवा शहराच्या सर्व रिक्षा चालकांना सूचित करण्यात येते की. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं असेल, सूचना द्यायची असेल तर सर्व कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की. तुम्हाला माहिती आहे, यात्रेकरू म्हणजे यात्रा भरवली जाते किंवा यात्रा नेली जाते. जशी चौधरी यात्रा कंपनी आहे की नाही, अनेकांना आपल्या आवडत्या ठिकाणी नेण्यासाठी ते यात्रा कंपनी तयार असते. कमी बजेटमध्ये अनेक ठिकाणं ती यात्रा कंपनी दाखवून आणते, हो की नाही. तर अशा यात्रेकरूंसाठी पण सूचना तयार कराव्या लागतात. मग त्यासाठी सुरुवात काय, सर्व यात्रेकरूंना सूचित करण्यात येते की. मग पुढे जो तो लीडर असतो तो सगळं सांगत असतो सविस्तर की किती वाजता नाश्ता असतो, किती वाजता आपल्याला कुठे गाडी थांबवण्यात येईल किंवा जेवण कुठं, हे वगैरे वगैरे, आणि त्या दिवसभराचं शेड्यूल तो सांगत असतो. सर्व यात्रेकरूंना सूचित करण्यात येते की, अशी सुरुवात केली जाते. ठीक आहे.
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलंच असेल सूचना फलकाचं स्वरूप. आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे समूहासाठी किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी. तर यांची पण सुरुवात करताना आपण अशीच करायची आहे. सर्व कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, किंवा नगराच्या किंवा शहराच्या सर्व रिक्षा चालकांना सूचित करण्यात येते की, किंवा यात्रेकरू असतील तर यात्रेकरूंसाठी सूचित करण्यात येते की, अशाच पद्धतीने तुम्हाला सूचना करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात अशी करायची आहे. ठीक आहे. हा, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उदाहरण बघूया. ठीक आहे. विषय असा आहे, परिसरातील पाणी पुरवठा 1 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, त्यासाठीची सूचना तयार करा. पहा, आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय लिहायचंय? संस्थेचं नाव, पाणी पुरवठा विभाग समर्थनगर. यानंतर आपल्याला लिहायचे सूचना हा शब्द, सूचना, आणि सूचना लिहिल्यानंतर, सूचना हा शब्द लिहिल्यानंतर त्याच लाईनला बाजूने दिनांक लिहायचा आहे. दिनांक 23/9/2020. त्याखाली विषय लिहायचा, पाणी पुरवठा 1 दिवस बंद. मेन सूचना म्हणजे विषय लिहिला, पाणी पुरवठा 1 दिवस बंद. आता मुख्य सूचनेला सुरुवात, मुख्य परिच्छेद. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 24/9/2020 रोजी आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. क. विभागीय अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, समर्थनगर. हे सगळं एका चौकोन बॉक्समध्ये, चौकटीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. याप्रमाणे तुम्हाला अनेक सूचना तयार करता येऊ शकतात. हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सूचना असतातच, हो की नाही? तर त्या निरीक्षण करायच्या आणि त्या पद्धतीने सूचना तयार करायची. शाळेच्या परिसरामध्ये असतंच, एक पाटी असतेच. धार्मिक स्थळं म्हणजे जिथे मंदिर आहे तिथे पण काही पाट्या सूचनेच्या लिहिलेल्या असतात, तयार केलेल्या असतात, हो की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचं आणि कसं लिहिलं जातं हे पाहायचं आणि आपल्या लेखनामध्ये त्याचा वापर करायचा. ठीक आहे. मी काही तुम्हाला विषय देईन, त्याप्रमाणे तुम्ही त्या सूचना तयार करायच्या आहेत. ठीक आहे. आता नक्कीच समजलं असेल तुम्हाला. अत्यंत सोपा भाग आहे. कमी लिहायचं आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. 5 मार्कांसाठी, 5 गुणांसाठी सूचना फलक परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. ओके.